सचिन भाऊ और कोई नहीं दूसरा। रेडी? नमस्कार, मी हिमांशू. मी फक्त एक पॉडकास्ट होस्ट नाही, तर आय एम एन अनइन्व्हायटेड फ्रेंड इन द लाईफ ऑफ अवर गेस्ट. आज आपण त्यांच्यासोबत बसून फक्त एक नॉर्मल इंटरव्ह्यू नाही करणार आहे, तर त्यांच्यासोबत जाणार आहे, काम करणार आहे, ऑन द फील्ड बघणार आहे ते काय करताय, गप्पा गोष्टी करणार आहे आणि थोडी मजा पण. दिस व्हिडिओ इज ब्रॉट टू यू बाय द सोशल सर्व्हिस. यू आर वॉचिंग ऑफ द स्क्रिप्ट विथ हिमांशू. लेट्स गो. जय श्री राम। हमारा नेता सचिन भाऊ और कोई नहीं दूसरा। आपले जे गेस्ट त्यांना इंट्रोडक्शनची तर गरज नाही आहे, तरी पण सचिन भाऊ मराठे काका, तुमचं स्वागत आहे व्हिडिओवरती. हे थोडस तुमचं हु इज सचिन मराठे याबद्दल एक थोडक्यात तुम्ही सांगून देता. तुमच्या हिशोबाने काय वाटतं की सचिन मराठे म्हणून कसा ओळखला जायला पाहिजे? सचिन मराठे हे नाव फक्त त्याच्या कामाने ओळखलं जायला पाहिजे. कसं आहे का, त्याच्या नावाच्या पुढे त्याचं केलेले कामांची यादी पाहिजे. मोठे मोठे नाव असतं पण काम नसतं. बरोबर आहे. काम पाहिजे. काम केले असतं, त्या कामाची पद्धत आणि काम जे आहे लोकांना उपयुक्त पाहिजे. अशा कामाचे त्याच्यामुळे त्याचं नाव ओळखलं जायला पाहिजे. असं काही शेवटी नसतं. माणूस जातो पण काम टिकतं. हो, ही हा गोष्ट महत्त्वाची. आपल्या ज्या माणसाचं म्हणजे तो स्वर्गवासी झाला, पण त्याच्या नावाचं काम हे आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे त्याच्या कामामुळे त्याला ओळखलं जातं. हे असं नाव पाहिजे. तरी आपण ऑडियन्स साठी एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून या फील्ड मध्ये, म्हणजे तुमची पॉलिटिकल जर्नी म्हणा, समाजकारणाची जर्नी, ही कधी चालू झाली होती? मी पॉलिटिकल जर्नी नाही म्हणणार, मी समाजकारणासाठी हे कार्य हातात घेतले. अच्छा. कारण की समाजकार्य करण्यासाठी ही सत्तेची साथ पाहिजे असते आपल्याला. 100%. सत्ता नसली तर जनतेचे काम होऊ शकत नाही, हम्म. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी समाजकार्य हे माझं मूळ उद्दिष्ट आहे. लोकांची सेवा करणं हे मूळ उद्दिष्ट आहे. सुरक्षा ठेवणं हे उद्दिष्ट आहे. आयुष्यात एक लक्षात ठेवा, समाजसेवा करता करता एक सत्तेची साथ असले म्हणून तर मी 2002 ला पहिले इलेक्शन लढलं. मी 2007 ला पहिले इलेक्शन, 7 ला मला विजय प्राप्त आला. मी जायंट किलर म्हणून नाशिक शहरात चर्चेत आलो. हो, तेच मला विचारायचं होतं आता, की जायंट किलर म्हणून तुम्ही फेमस आहे, तर त्याच्या मागची स्टोरी काय? काय झालं, मी एक छोटासा मुलगा होतो, जवळजवळ 25-26 वर्षाचा. पण मी सातत्याने काम करत होतो. मी जनतेत सचिन आपला आपला सचिन म्हणून हे ब्रीद वाक्य घोषित आज बी तेच आहे की द्वारकात आपला सचिन आपला प्रभाग. हे आज बी वाक्य अजूनपर्यंत त्या वाक्य काही शमलं नाही की आपला सचिन आपला प्रभाग. त्यामुळे लोकांनी मला भरभरून मतदान दिलं. सामनेवाला जो उमेदवार होता तो उमेदवार नाही नाही ते बी आदरणीय. आज ते सामनेवाले हे नाशिक शहराचे शहराध्यक्ष होते. तेव्हा त्या पक्षाची सत्ता होती, त्या पक्षाचं मोठं बलाढ्य कार्य होतं. त्याच्यात मोठे मंत्री होते त्यांच्या पाठीमागे. अशा माणसाला पाडणं अशक्य गोष्ट होती. अशा माणसाला मी पाडलं. त्यामुळे त्या दिवशीपासून माझं नाव त्यांनी जायंट किलर हे जनतेने पत्रकार बांधवांनी ठेवलं की एवढ्या मोठ्या माणसाला हा सचिन सारखा छोटा व्यक्ती पाडू शकतं, म्हणून मला जायंट किलर तेव्हापासून म्हणायला लागले लोक. मी तुमच्याकडं गणपतीच्या वेळेस आलो होतो, त्यावेळेस भाजपाचे शहराध्यक्ष आलेले होते. त्यांनी तीच स्टेटमेंट दिली की सचिन भाऊ तेव्हा पण जायंट किलर होता आणि या वर्षी पण जायंट किलर ठरणार आहे. तर तुमचं काय मत आहे याच्यावर? नक्कीच जायंट किलर तर नाही, पण सचिन हा येणार, बीजेपीत मोठ्या मताने येणार असा सर्व जनतेचा आशीर्वाद आहे मला. आणि तो आशीर्वाद मी सार्थक करून खरंच मी मोठ्या मताने निवडून येणार आहे. तुमचं तसं पाहायला गेलं तर कितवं इलेक्शन आहे आज जे लढताय तुम्ही? मी 2002 पासून लढलो, आता 2026 ला लढू आलो. म्हणजे माझं 5वं इलेक्शनचा फॉर्म भरला मी सातत्याने. माझे मागचा वर्ष ड्रॉप झाला होता, त्याच्यामुळे ही इलेक्शन लांब झालं होतं. त्याच्यामुळे आज ही 5व्या इलेक्शनचा मी फॉर्म भरलेला आहे. असा मुवमेंट कोणता होता की
जेव्हा तुम्हाला जाणवलं की आपण लिडरशिप कॅपेबिलिटीज आहे, किंवा तुम्हाला तुमच्या सराउंडिंग मधल्या लोकांनी किंवा त्यांनी पुश केलं की तू आमचा उमेदवार, असे कोणता मोमेंट होता की जिथं तुम्हाला कळालं, फर्स्ट टाइम रिअलाइज झालं असं? काय झालं, एक अशी गोष्ट झाली म्हणजे जीवनात असं म्हणतो ना, मी पहिले लहानपणीपासून मला लिडरशिप करणं असं आवडायचं. आवडायचं. हा. मला व्यक्ती लोक जमवायचं आवडायचं. नेहमी संगे असे 5-25 मुलं किंवा माणसं माझ्या संगेच राहायचे. तेव्हापासून माझ्या अंगातील लिडरशिपचा हे होताच. अच्छा. पण मी 2001ला मी जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान मॅच होती, तेव्हा सर्वांनी शिवजयंती हे आपलं आराध्य दैवत आहे. त्या आराध्य दैवतापुढे आपलं नतमस्तक आहे आजही. आराध्य दैवताची मिरवणूक काढण्याची सगळ्यांनी संकल्पना घेतली, पण काही लोकांनी मॅच असल्यामुळे ती कॅन्सल केली. सर्व लोकांनी कॅन्सल केली, फक्त मला माझा एकट्याचा रथ राहिला. अच्छा. तर मला पोलीस जेव्हा भद्रकाली आपले काय त्यांचं नाव, त्या साहेबांनी मला रिक्वेस्ट केली, अरे सचिन, तुझ्या एकट्याचीच मिरवणूक निघल, शहरभर सगळ्यांनी कॅन्सल केली, तुझ्यासाठी सगळं यंत्रणा लावा लागल, तू बी कॅन्सल कर. तेव्हा मी म्हटलं, साहेब आमचं आराध्य दैवत आहे, अशा अनेक मॅचेस येईल जाईल, मला काही फरक पडत नाही, पण आमचं आराध्य दैवताची मिरवणूक मी काढणार म्हणजे काढणार. त्या वर्षीपासून, जेव्हापासून लोकमान्य टिळकांनी जी शिवजयंती, गणपती हे उत्सव चालू केले, तेव्हापासून ही परंपरा आपल्याकडे चालू होती की मिरवणूक काढण्याची. ती परंपरा मी अबाध्य ठेवली. मी एकट्याने मिरवणूक काढली. नाशिक शहर मला तेव्हापासून सचिन मराठे हा हिंदुत्वाचा पाईक आहे असं म्हणून ओळखायला लागले. दखल बाळासाहेब ठाकरेंनी देखील घेतली होती असं मी ऐकलंय. 100%. तेव्हा साहेबांनी मला बोलून माझ्या पाठीवर थाप मारून मला सांगितलं होतं की हा खरा शिवसैनिक आहे. हे मला माझ्यासाठी जन्मभर विसरणार नाही अशी गोष्ट आहे. खरंच खूप एक चांगलं काम केलेलं आहे, नाही तर त्या वर्षी खंड पडला असता त्या असं हे त्या होतं ना? वर्षी तसंच मी एक गोष्ट सांगतो. दुसऱ्या वर्षी लोक परमिशन घ्यायला गेले होते तेव्हा शिवजयंतीच्या मिरवणुकीचे. तेव्हा आपले रानडे साहेब होते. रानडे साहेबांनी म्हणे, अहो आमचा नंबर तिकडे, आमचा नंबर तिकडे. तेव्हा बोलले ते रानडे साहेब, सर्व लोकांची शांतता समितीची मीटिंग होती, तेव्हा ते बोलले, अरे तुम्ही मागच्या वर्षी कुठे गेला होता? तुमचं नाक आणि तुमचा धर्म टिकला त्या सचिन मराठेंनी. त्यांनी एकट्याने मिरवणूक काढली आणि हिंदुत्वाचं त्यांनी सांगितलं, हा खरा हिंदुवादी पोरगा आहे. हे वाक्य त्यांनी सांगितलं होतं. अच्छा. तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? आता नंबरासाठी भांडू आले तुम्ही. हा. सचिन काकांना आणि बीजेपीला सगळ्यांनी मत द्या. सर्वांनी आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, संबंधित लोकांना, आणि जे बीजेपी वाले आपले लोक आहे असे संबंधित, त्यांना अजून सांगा की तुम्ही 4-4 लोकांना अजून सांगा की आपला सचिन, आपला प्रभाग. म्हणजे सचिन एवढं आतापर्यंत काम केलेलं आहे आणि आमच्या तर हातात धावतो, पण जे लोक आपण सांगितलं की सचिन हे काम आहे तर त्यासाठी तू ये, आता त्याला वेळ नसेल तर 4 लोक बोलवून तो आठवेल आणि आमचं काम करून देईल, त्याची मला खास खात्री आहे. मी त्याला एवढं असं बसं बघते, त्यामुळे सचिन हा कामाचाच मुलगा आहे. धन्यवाद. सचिन मराठेंना सगळ्यांनी विजय करायचा आहे. धन्यवाद. मी जाऊ आता, हिला धरा. मी आता ऑफिसवर येते. समजा तुम्हाला चान्स भेटला परत निवडून यायचा आणि नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करायचं, तर तुमचं पुढचं 5 वर्षाचं विजन काय? बघा, मी गेल्या 10 वर्षात खूप कामं केलेली. मी 2007 ते 2017 पर्यंत मी जवळजवळ 80 कोटीची कामं केलेली. 80 कोटीमध्ये त्याच्यात पाण्याची टाकी राहो, राम मंदिर राहो, जिजामाता गार्डन राहो, बहुउद्देशीय हॉल राहो, त्यानंतर तुमचं घरकुल राहो, त्यांचं ट्रम वॉटर राहो, सगळे DP रोड राहो, सर्वे सुशोभीकरण राहो. आणि सगळ्यात अजून मी एक गोष्ट सांगतो, माझ्या काळात मी 17 कुंड्या बंद केलेल्या आहे आणि माझ्या काळात सुरक्षित वाढ हा माझा नावाने ओळखला जायचा, जिथे म्हणजे न भिता आमच्या माता भगिनी, माझ्या लहान बहिणी फिरायच्या, असा वाढ मी तयार केला होता.
मी 10 वर्षात माझ्या कामांची इतकी छबी लोकांना लागली की मी सचिन म्हणजे काम, काम म्हणजे सचिन, दुसरं काहीच नव्हतं माझ्या याच्यात, माझ्या विजन मध्ये. अच्छा. नाताच्या परत पुढच्या जे लोकांनी मला चान्स दिला ना, चान्स देणारच आहे माझी जनता. तर चान्स दिला ना तर मला एक तर सगळ्यात महत्वाचं, माझ्या वार्डात एक आता सिंहस्थ कुंभमेळा आहे. सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे माझ्या वार्डाचा येणारा जाणारा जो भाविक असेल, तो जो तपोवनला जे लिंक रोड आहे सगळे मॉडेल करून, सुशोभीकरण करून, चांगले करून, त्यांना चांगली सेवा करून द्यायची, हे माझं मानस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, वार्डात निवडून आल्यानंतर 5 वर्ष भरभरून काम आहे, खूप काम आहे. मी ज्या कॉलनी जातो ते मला लोक म्हणतात, सचिन भाऊ तुम्ही केलेला रस्ता आहे, तुम्ही केलेलं गार्डन आहे, तुम्ही केलेले सुशोभीकरण हे, तुम्हीच केलेल्या पाण्याच्या लाईनी, हे जो सिमेंट टँक आहे, माझ्या वार्डातल्या लोकांना एक टँक पाहिजे आहे, तो चांगला सिमेंट टँक करायचा आहे. त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं एक ई लेवलच्या अभ्यासिका करायची, अभ्यासिका UPSC MPSCचा अभ्यास होईल, अशा सुसज्ज अशा अभ्यासिका करून आपल्याला मोठं एक अभ्यासिका उभी करायची आहे. त्यानंतर त्या गोदाकाठला जसं ते सुशोभीकरण केलेले, त्या गोदाकाठला आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे. जर येणारा सिंहस्थाचा बी डोळ्यापुढे व्हिजन ठेवून आपण भरपूर कामं करायचे, त्या कामांना आपल्याला गती द्यायची. सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मिलिंद अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अर्चना ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी का विजय हो, भारतीय जनता पार्टी का विजय हो। नमस्कार. सियावर रामचंद्र की जय। ना दादा, हे तुमचे मित्र पूर्वी आता आम्ही एकदम सख्य आलोय आता. सकाळ संध्याकाळ आम्ही सगळ्यांचं इकडे येतो. नाही, तुमचा खूप आशीर्वाद आहे. 3 घोषणा देतो जोरदार. क्या बात आहे. आशीर्वाद आहे तुमचा सगळ्या. सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय। आपण या प्रभाग 15 मधील जे 3 उमेदवार आहेत, मिलिंद भाऊ भालेराव, अर्चनाताई थोरात आणि सचिन भाऊ मराठे, यांच्या प्रचारासाठी फिरत आहोत. आणि ते फिरणं म्हणजे निस्वार्थीपणे फिरणं आहे. पुढे मागे आपल्याकडे ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याचं काम ते करतील आणि त्यांच्यात तशी हिंमत आहे आणि त्यांनी तसे शब्द आपल्याला दिलेले आहे की कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास आम्ही सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिकच्या पाठीमागे राहू आणि सर्व ज्येष्ठ जे आहेत त्यांच्या मदतीला धावून येऊ. आमच्याकडे जे रस्त्यांची सुविधा पाहिजे तशा प्रकारची सुविधा चांगली करण्याची वचन सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेले आहे. लाईट सप्लाय सुद्धा चांगल्या प्रकारे देण्याचं सुविधा वचन दिलेलं आहे आणि पाणी सप्लाय किंवा आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा देण्याच्या त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे. या आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत त्या ते सोडवण्यास वचनबद्ध आहेत अशी मी आमच्या सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आपल्याला ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. जिजाऊ उद्यानाची जी तुम्ही हे केलेली होती ते काय झालं की तेव्हा अत्याधुनिक आपण हे लावले, त्याच्या सुसज्ज खेळणी जे महापालिका नवीन पद्धतीच्या आलेल्या होत्या, ज्या सरकुंड्या होत्या, काही वायमाचं सामान होतं, अशा नवीन पद्धतीच्या. मग ती मागणी केली की माझ्या गार्डन मध्ये एवढं चांगलं गार्डन झालेलं आहे की त्या गार्डन मध्ये लावलंच पाहिजे. मग त्याला नाव काय द्यायचं, मग आपल्या मासाहेब जिजामाता असं सगळ्यांनी मग लोकांना विचारलं काय नाव द्यायचं आपण, की मासाहेब जिजाऊ उद्यान द्यायचं. मग त्याचं नाव आम्ही मासाहेब जिजाऊ उद्यान. मग आत्ताच्या काळात कोण असं माणूस आहे की त्यांनी आपल्या जनतेसाठी सेवा केली जास्ती, जी स्त्री शक्तीमधून कोणी असेल, तर आम्हाला सुटलं. आपल्या सिंधुताई सपकाळ खूप काम करत होत्या, मग त्यांना आणण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना सांगितलं असं गार्डन हे चांगलं गार्डन हे, तर आम्ही त्यांचं नाव मासाहेब जिजाऊ उद्यान दिलेले आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे गार्डन ओपनिंग तुमच्या हातूनच व्हा.
मग त्यांनी बी होकार दिला की नाव ऐकून. आणि आम्ही ते गार्डनचं नाव मासाहेब जिद्दान उद्यान असं ठेवल्यानंतर सिंधुताई आल्या आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने ते ओपनिंग केलं. आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्या हातून, चांगल्या व्यक्तीच्या हातून चांगलं गार्डन ओपनिंग झालं. असं त्या गार्डनचा हे योग आहे. डिसेबल काम जसं तुम्ही सांगू शकाल की मेजर ही गोष्ट आम्ही केली होती त्या काळात? पाण्याच्या टाकीचं एक खंदारे आयुक्त होते आमचे. मग तेव्हा पाण्याच्या टाक्यांचे खूप खूप ते म्हणायचं ना, नवीन जो एरिया वाढला की तिथे नवीन पाण्याची टाकी टाकू, असं आम्हाला भविष्य वाटलं होतं की खाली अनुसया नगर, समर्थ नगर असे 2 भाग झपाट्याने वाढत आहे. अच्छा. मग त्याच्यासाठी आपल्याला पाण्याचा सप्लाय पुरासा होणार नाही द्वारका टाकीवर. मग ते डोक्यापाशी उद्दिष्ट ठेवून आम्ही ती गोडेबाबा नगरमध्ये जी पाण्याची टाकी, जो गणेश नगर, त्यानंतर गोडेबाबा नगर, ह्या अशा भागात पाण्याचं वितरण होतं तिथे. तर मग आता पुढे भविष्यात हे बी वाढणार आहे, म्हणून ती टाकीचा प्रकल्प आम्ही घेतला होता. आणि तो टाकीचा प्रकल्प आम्ही, तो खंदारे साहेब होते, त्यांनी बिचाऱ्यांनी लगेच गेल्यानंतर आमचं असे प्रस्ताव आहे असं मांडला. आणि आम्ही तो प्रस्ताव मांडून तो महासभेत मंजूर करून खंदारे साहेबांनी त्याची मंजुरी दिली. आणि खूप चांगल्या प्रकारे आज कॅपॅसिटीची टाकी आहे, 20 लक्ष लिटरची आहे. एक वोटरसाठी तुमचा एक मेसेज द्या की जे तुम्हाला आता येतं 15 तारखेला निवडणूक आहे, तर तुम्हाला काही कोणाला सांगायचं आहे किंवा काही बोलायचं आहे, व्यक्त व्हायचं तर? मी सर्वांना एकच सांगतो, वोटर जे माझे मायबाप आहे, माझी जनता आहे किंवा माझे बांधव आहे, की तुम्ही देशात नरेंद्र मोदी साहेब, राज्यात आपले देवाभाऊ फडणवीस साहेब, आपले गिरीश भाऊ महाजन साहेब आणि आपल्या आमदार देवानीताई फरांदे साहेब यांना जसं भरभरून मताने निवडून दिलं, तसंच माझ्यावर प्रेम ठेवा. माझ्यावर त्याच भावनेने मी तुमची सेवा करेल. आणि तुम्ही मला प्रचंड मताने निवडून दिला तर तुमचं कामाचं सार्थ्य 100% माझ्या हातून होईल. ही सेवा माझ्या हातून 100% होईल हे सांगतो. त्यांच्यावर जसा विश्वास ठेवला तसा माझ्यावर ठेवा, हेच सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम.